राज्यात आरक्षणाच्या मागण्या सध्या तुफान गाजवत आहेत। मराठा, धनगर, बंजारा आणि आदिवासी समाजांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले आहेत आणि आता त्यात एक नवीन आंदोलन जोडले आहे। वडार समाजाने नांदेडमध्ये घेतला दगड फोडो आंदोलनाचा पवित्रा। वडार समाजाने आपली एकच मागणी ठेवली आहे, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी मध्ये समावेश करा। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास मोर वडार समाजाच्या आंदोलनाने कसा तुफान निषेध केला, सरकारला कोणते इशारे दिले आणि या आंदोलनामागील मागण्यांचे वास्तव काय आहेत। नांदेड जिल्ह्यात वडार समाजाच्या आंदोलनामुळे मोठा गोंधळ उडालाय। सकाळपासूनच आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जमले आणि त्यांच्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शने सुरू केली। वडार समाजाचे नेते आणि आंदोलक आरोप करीत आहेत की आमदार आणि खासदारांच्या दुर्लक्षामुळे आपल्या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश मिळत नाही। आंदोलनकर्त्यांनी दगडफोडो आंदोलन करून सरकारकडे आपला निषेध व्यक्त केला। त्यांनी इशाराही दिलाय की जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्यांनी ज्या हातोडीने दगड फोडून रस्ते बांधले त्याच हातोडीने मंत्रालय फोडण्याची कारवाई करेल। या उपोषणस्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। पोलिसांनी परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त केला। वडार समाजाचे म्हणणे आहे की त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर ते आणखी तुफान आंदोलन करण्यास तयार आहेत। राज्यात मागील काही वर्षांपासून आरक्षणाच्या प्रश्नांवर अनेक समाज आक्रमक झाले आहेत। आता वडार समाजाने देखील आपली ताकद दाखविली आहे। वडार समाज हा देशभर आपल्या रक्ताचं घाम करून, रक्ताचं पाणी करून देशाच्या प्रगतीमध्ये दळणवळणाची रस्ते बनवून, टोले प्रशासकीय इमारती बांधून आणि उंच उंच धरणे सिंचनाचे बांधून वडार समाज या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत वाटा उचललेला समाज आहे। पण या समाजाला शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्ष होऊन फार मोठा अन्याय झालेला आहे। या समाजाला आरक्षणाविना हा समाज हलाखीचे जीवन जगत आहे। आज मुलांना शिक्षण नाही, शिकलेल्या मुलांना नोकऱ्या नाहीत, म्हणून वडार समाज आपल्या एसटी प्रवर्गात आरक्षण द्या म्हणून या मागणीसाठी या ठिकाणी प्रतिकात्मक, आमचा व्यवसाय दगड फोडण्याचा असल्यामुळे प्रतिकात्मक दगड फोडून या ठिकाणी आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हा वडार समाज इथून सुरुवात करत आहे। नांदेड पासून सुरुवात झालेले हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर वाढणार आहे। जर वडार समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश जर झाला नाही तर ज्या हातोडीनं दगड फोडून या ठिकाणी रस्ते, इमारती आणि धरणं बांधलेला समाज आहे, त्याच हातोडीनं मंत्रालय फोडायला वडार समाज मुंबईमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही। नांदेडमध्ये वडार समाजाने आपली मागणी ठामपणे मांडली आहे। सरकारकडून लवकरात लवकर प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।